पुण्यामध्ये 6 महिन्याच्या बाळानं काय केलेलं आहे ते पहा. हा चमत्कार बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्काच बसेल. असं काय घडलेलं आहे पुण्यामध्ये ते तुम्हाला पाहावंच लागेल. अशी घटना यापूर्वी तुम्ही बघितली नसेल. मग पुण्यामध्ये 6 महिन्याच्या बाळानं असा काय चमत्कार केला ते पहा. मीरा आणि आकाश हे पुण्याच्या जवळ राहत होते. मीरा लहानपणापासून स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती. घरात स्वामींचे मोठे छायाचित्र, नियमित जप आणि स्वामींच्या लीलांचे वाचन ते तिच्या रोजच्या दिनचर्यात होते. आकाशही स्वामींवर श्रद्धा ठेवत होता, पण मीराची भक्ती वेगळ्याच उंचीवर होती. परंतु त्यांच्यासोबत पुढे असा काही प्रकार घडेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. कारण की भारतामधील प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाते. अनेक जे आई वडील असतात किंवा आपले वयस्कर मंडळी असतात ते देवांना पूजतात, मग त्यांच्यावर थोडाफार विश्वास ठेवतात. परंतु अलीकडची जी पिढी आहे ती थोडासा देवांवर विश्वास कमी ठेवत आहे. परंतु मग या घटनेमध्ये असं काय घडलेलं आहे? अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश हादरून गेलाय. 6 महिन्यापूर्वीच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाली होती, जिचं नाव त्यांनी सई ठेवलं होतं. पण मीरा तिला प्रेमानं माऊली म्हणायची. सई घरात आल्यापासून वातावरणात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आणि आनंद भरला होता. आता सई जन्माला आल्यावर मीरानं नवस केला होता की बाळा, तुझ्या रूपानं स्वामींनीच माझ्या घरी वास करावा. तुझ्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात मला स्वामींची कृपा दिसावी. सई 6 महिन्याची झाल्यानंतर ती हसू लागली, रांगायला शिकत होती आणि आई वडिलांना ओळखू लागली होती. तिचा निरागसपणा घरात सुख शांती घेऊन आला होता. परंतु मग असं या घटनेत काय झालेलं आहे? अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र जो आहे, संपूर्ण महाराष्ट्राला धक्काच बसलेला आहे. ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा या घटनेवर विश्वास बसणं थोडंसं कठीण जाईल. कारण की 6 महिन्याच्या या चिमुकलीचे काय धक्कादायक प्रकार केलेला आहे ते तुम्हीच पहा. एक दिवस अचानक सईला ताप आला. डॉक्टरांनी तपासणी केली, पण ताप लवकर उतरत नव्हता. सई दूध पिणे, खेळणे आणि हसणे सोडून दिलं होतं. तिचे कोमेजलेले रूप पाहून मीरा आणि आकाशच्या मनात धडकी भरली होती. मीरा सतत आकाशला म्हणायची, आपल्या मुलीला काय झालं आहे हे. रात्रंदिवस मीरा जागी राहून तिची सेवा करत होती, पण तिचे मन स्वामींच्या चरणी लागले होते. स्वामी, माझ्या माऊलीला लवकर बरे करा. माझ्या भक्तीत काही कमी पडत असेल तर मला शिक्षा द्या, पण माझ्या लेकीला काहीही होऊ देऊ नका. मीरा डोळ्यात अश्रू आणून स्वामींच्या फोटोंसमोर प्रार्थना करत होती. 4 दिवस झाले तरी ताप कमी झाला नाही. डॉक्टरांनी दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सगळे चिंतेत होते. आकाशनं तयारी सुरू केली. घरात नैराश्य आणि भीतीचं वातावरण होतं. मीरा पूर्णपणे खचली होती. ती सईला आपल्या छातीजवळ धरून पलंगावर बसली होती. तिच्या तोंडात फक्त एकच जप सुरू होता आणि आपल्या सर्वांना तो जप माहीत आहे. सर्वजण तो जप म्हणत असतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा तो जप होता. मीरा स्वामी समर्थांचा जप करत असताना तिच्या मनात एक विचार आला. घरात स्वामींच्या त्या फोटो समोर ती गेली होती आणि स्वामी ज्या आसनात बसलेले आहेत ते आसन म्हणजे सिंहासन योग मुद्रा. मीराच्या मनात आलं, स्वामी, जर तुम्ही माझ्या बाळाच्या रूपात आला असेल तर मला एक संकेत द्या. मला तुमच्या कृपेची खात्री द्या. मीरानं रडत रडत सईला समोरच्या बेडवर हळूच झोपवलं. सई अजूनही शांत आणि कोमेजलेली दिसत होती. मीरा तिच्याकडे पाहत म्हणाली, माऊली, मला सांगा, आपले स्वामी कसे बसतात असे? मग ती तिला वारंवार विचारत होती. मग मीराच्या प्रश्नावर सईनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मीरानं पुन्हा विचारलं, सई बाळा, दाखव मला स्वामी कसे बसतात. मग पुढे जे घडलं, अक्षरशः या घटनेनं तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही अशी घटना घडली आहे. सईनं काय केलं? आता अनेक लोक देवाला मानत नाहीत, परंतु त्यांचं कृत्य जसं की श्रीरामांचे जर तुम्ही अनुभव घेतले किंवा त्यांच्यातील गुण घेतले तर कदाचित तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मग अशा प्रकारे तुम्ही देवांवरती विश्वास ठेवू शकता. मग 6 महिन्याची सई ती तापानं पूर्णपणे थकून गेली होती. तिचे अचानक आपले डोके तिनं उचललं. तिने डोळे उघडले, ज्यात एक तीव्र दैवी तेज होते. तिनं आपले दोन्ही पाय उचलून मांडीवर ठेवले आणि पाय पूर्णपणे जोडले आणि सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे तिनं आपले दोन्हीही हात गुडघ्यावर ठेवले आणि ज्ञान मुद्रेमध्ये तर्जनी आणि अंगठा जोडलेली मुद्रा स्थिर केली. तिची पाठ आणि मान पूर्णपणे सरळ होती. तिचं मुख शांत आणि गंभीर आणि तेजस्वी दिसत होते. सई अक्षरशः त्याच सिंहासन योग मुद्रेत बसली होती, ज्या मुद्रेत स्वामी समर्थांचं आसन होतं.
अशा प्रकारे हे बाळ जे असतात ते अनेक भारतातील बाळ आहेत किंवा महाराष्ट्रातील लहान मुलं असतील, ते अशा प्रकारे मुद्रा आसनामध्ये बसतातच. मग मीराच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. तिनं आणि बाजूला उभ्या असलेल्या आकाशनं डोळ्यावर हात ठेवला. त्यांची मुलगी जी अजून धड बसूही शकत नव्हती, ती पूर्णपणे स्थिर आणि ज्ञान त्या मुद्रेत बसली होती. काही क्षण सेकंदासाठी तो थांबला, पण तो आनंद वाटत होता. सईच्या डोळ्यातील तेजानं मीराच्या मनातले सगळे नैराश्य दूर केले व तो अवलौकिक क्षण संपताच सईनं आसन मोडलं आणि ती हळूच बेडवर शांतपणे झोपली. तिच्या चेहऱ्यावर एक गहन शांती आणि साधनाचं स्मित होतं. मग अशा प्रकारे अनेक वेळा तिला बेडवर ठेवलं की ती त्याच प्रकारे योग मुद्रेद्वारे ती बसत होती. ज्या प्रकारे ती सिंहासन मुद्रा आहे त्या प्रकारे ती बेडवर बसत होती. ती वारंवार तशा प्रकारचं कृत्य करत होती जणू तिला सवयच लागली होती. मग मीरा आणि आकाश दोघांनीही लगेच गुडघे टेकले आणि सईच्या पायांना स्पर्श केला. मीराच्या डोळ्यात आता आनंद अश्रू होते. आकाशनं थरथरत्या हातानं सईच्या कपाळाला हात लावला. आश्चर्य म्हणजे तिचा ताप पूर्णपणे उतरला होता. तिचं शरीर पुन्हा उबदार आणि सामान्य झाले होते. मग पुढे काय झालं पहा. सकाळ झाली आणि अक्का चहा घेऊन खोलीत आल्या. त्यांनी पाहिलं की सई शांतपणे झोपली आहे, पण तिच्या चेहऱ्यावरचं तेज आणि आईवडिलांच्या डोळ्यातील आनंद काहीतरी असामान्य सांगत होता. मीरा आणि आकाशनं अक्कांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली नाही, पण मीरा म्हणाली, "अक्का, माझ्या माऊलीवर स्वामींचा आशीर्वाद आहे. तिला आता काहीही होणार नाही." अक्कांनी हसून सईकडे पाहिलं आणि म्हणाले, "मीरा, बाळांना माऊली असेच नाही म्हणत. ती साक्षात परमेश्वराचा अंश असते. तुझ्या भक्तीची ताकद इतकी मोठी आहे की खुद्द स्वामींनी तुझ्या बाळाच्या रूपात येऊन तुला आशीर्वाद द्यावे लागले." त्या दिवसापासून सई पूर्णपणे बरी झाली. ती पुन्हा खेळू लागली आणि ती ज्या प्रकारे बेडवर आसनात बसत होती, त्या प्रकारे ती सतत बसू लागली. तिला सवय होऊ लागली. मीरा आणि आकाशनं त्या घटनेचा व्हिडिओ किंवा फोटो काढला नव्हता, कारण तो क्षण अनुभवायचा होता, पुराव्याचा नव्हता. पण तो दिवस त्यांचा अनुभव त्यांच्या कायमच्या मनात कोरला गेला. काही दिवसांनी मीरा तशाच प्रकारे बसत होती. मग त्यांनी फोटो, व्हिडिओज काढले आणि अक्षरशः ते सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यांना पॉझिटिव्ह प्रतिक्रिया सुद्धा आल्या. ही घटना मीरासाठी केवळ एक चमत्कार नव्हते, तर तिच्या अखंड श्रद्धेचा विजय होता. तिला खात्री होती की तिच्या मुलीच्या रूपानं खुद्द स्वामी समर्थांनीच त्यांच्या घरात वास केला. मीरा रोज सकाळी सईला पाळण्यात झोपून म्हणायची, "माऊली, तुला पुन्हा पाहून कळतं की जगात श्रद्धेपेक्षा मोठी शक्ती कोणतीच नाहीये." सई पुन्हा बेडवर तशा प्रकारचं ते आसन करून बसत होती. तिला खूप बरं वाटायचं. त्या आसनामध्ये ती बसली की सतत हसत होती. ती कधीच त्या आसनामध्ये रडत नव्हती. अशा प्रकारे ती या आसनामध्ये सतत बसायची, जसे की स्वामी समर्थ महाराज बसतात. त्याच प्रकारे ती त्या आसनामध्ये बसायची आणि आसनमध्ये बसल्यानंतर प्रचंड हसत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद होता आणि अशा प्रकारे 6 महिन्याच्या बाळानं अक्षरशः श्री स्वामी समर्थ महाराज ज्या प्रकारे बसतात त्याच प्रकारे बसून तिला अक्षरशः सवय लावली. ज्या प्रकारे आसन मुद्रेत ते बसत होते त्याच प्रकारे हे जे बाळ आहे, 6 महिन्याची मुलगी होती, ती अक्षरशः बसत होती. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा.